गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुखनित्य प्रकाश विभू नाम रूपात मती न लखी जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदा वरुण यम सप्ती धनेश गणेश जा कृपालू सर्वज्ञ कुह्य धारत मुनिधान ताको होत उपाधी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जयवरी साप नसे भुजग जगत हिलहे सोहम आपे बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करो प्रणाम। आक्षेप कर्म और उपासना ज्ञान के और मोक्ष के हेतु है। पूर्व पक्षी कोई कर्म उपासना सहित ज्ञान को मोक्ष का हेतु अंगीकार करे है और ताके विषय युक्ति दृष्टांत भी कहे है। दृष्टांत जैसे आकाश में पक्षी का एक पक्ष से गमन होवे नहीं किंतु दो पक्ष से गमन होवे है, तैसे मोक्ष लोक को भी एक ज्ञान रूप पक्ष से गमन होवे नहीं किंतु एक पक्ष तो उपासना सहित कर्म है और द्वितीय पक्ष ज्ञान है। उपासना भी मानस कर्म ही है, याते एक ही पक्ष है। भक्ति ते नमन वैराग्य ते त्याग ब्रह्मी भोगुम ब्रह्मतम। कर्मोपासना ही भी मोक्ष साधन आहे। एक युक्तिवाद आहे जरा क्या ज्ञानानेच मोक्ष होतो याच्याकरता ह्याचा विषय दृष्टांत आहे, युक्ती आहे। काय म्हणतो ते ज्ञान एक पक्ष आहे, पंख आहे आणि कर्मोपासना एक पंख आहे। कारण आकाशामध्ये एका पंखाने पक्षी उडत नाही, तसं एकाच साधनाने मोक्ष होत असं नाही। कर्मोपासना ही एक साधन आहे, ज्ञान एक साधन आहे, हे दोन पंखाने मोक्ष होत असतात म्हणणे। अन्य दृष्टांत जैसे सेतु के दर्शन से पाप का नाश होवे है, सो सेतु का दर्शन भी प्रत्यक्ष रूप ज्ञान है और श्रद्धा भक्ति सहित गमनादि नियम की अपेक्षा करे है। ये दूसरा दर्शन रामेश्वर सेतु है, लंकेला जायचा तर तिथं दर्शन हे प्रत्यक्ष ज्ञान पण श्रद्धा ही एक दुसरा त्याचा पक्ष आहे ना, म्हणून दोन पाहिजेत त्याला, असं पूर्व पक्ष म्हणणार बरं का। जो श्रद्धाधिक रहित पुरुष होवे ताकू सेतु दर्शन से फल होवे नहीं। हो, ज्याला श्रद्धा नाही त्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं इंद्रिय ज्ञान तरी त्याला लाभ नाही। जैसे सेतु का प्रत्यक्ष ज्ञान श्रद्धा नियमादिकन की फल की उत्पत्ति में अपेक्षा करे है। भावनेने जर दर्शन केलं तर त्याला लाभ होतो, जर भावना श्रद्धा नसेल त्याला लाभ होतो। ज्याप्रमाणे ब्रह्मज्ञान भी मोक्ष रूप फल की उत्पत्ति में कर्म उपासना की अपेक्षा करे है। तसंच मोक्ष ज्ञानामध्ये कर्म पक्षाची गरज आहे, अपेक्षा करते गरज आहे। और केवल ज्ञान से जो मोक्ष अंगीकार करे है तो भी ज्ञान का हेतु तो कर्म उपासना माने है। जरी तुम्ही ज्ञानाने मोक्ष मानला तरी ज्ञानाला कर्म उपासनाची जोड आहे।
कारण कर्मोपासना झाल्याशिवाय ज्ञान होत नाही ना. चला. शुद्ध और निश्चल अंतकरण में ज्ञान होवे है. मग कशाच होतं ज्ञान? ओव्या माऊलीचे मोक्ष जीव ज्ञान या बोला नाही आण परी मन निश्चल व्हायला पाहिजे असं त्या वैमोजी माऊलीने लिहिलं. ज्ञानाने मोक्ष होत असला तरी अंतकरण शुद्ध आणि स्थिर झालं पाहिजे ना. म्हणून ते शुद्ध आणि स्थिर होण्याकरता कर्मोपासनेची गरज आहे. म्हणून मोक्षाला सगळ्याची गरज आहे. चला. तो अंतकरण शुभ कर्म से शुद्ध होवे है और उपासना से निश्चल होवे है. आहेत की ते शुभ कर्म शास्त्राने सांगितलं त्या नियमाने वागणं, वर्णाश्रम नवणे, भक्ती, नामजप हे कर्म याने अंतकरण शुद्ध होतं. इस रीति से अंतकरण की शुद्धि और निश्चलता द्वारा कर्म उपासना ज्ञान के हेतु अंगीकार. अशा रीतीने कर्म उपासना चित्त शुद्धी आणि स्थिर चित्त साधना असल्यामुळे ते पण मोक्षाचे साधन आहेत असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. जैसे ज्ञान के हेतु कर्म उपासना अंगीकार किए तैसे ज्ञान के फल मोक्ष के हेतु भी अंगीकार करने योग्य है. जसं ज्ञान हे कर्मोपासनेचं फळ आहे हे जसं मी स्वीकारलं तसं कर्मोपासना मोक्ष साधन समजा. दृष्टांत जैसे जल का सिंचन वृक्ष की उत्पत्ति का हेतु है और वृक्ष के फल की उत्पत्ति का भी हेतु है. जो वन के वृक्षन के जल सिंचन विना फल होवे है तो भी वृक्ष के मूल में नीचे जल का संबंध है. पाणी हे फलाचं कारण आहे, वृक्षाचं कारण आहे. मग वर्षाला जसं जगण्याचं पाणी कारण आहे तसं फळाचं कारण माना. याते फल होवे है म्हणून पाण्याशिवाय फळ होत नाही वर्षाला. मग ते अरण्यात जर असलं त्याच्या मुळाची पाणी वर्षालाही तुम्ही देत होता. और जल के संबंध बिना वृक्ष ही सूख जावे. जलाचा संबंध जर नसेल तर वृक्ष सूख जावे, वाळल्या जातो. तसं जर कर्मोपासनाचं फळ नसतं तर ज्ञान हे राहील म्हणून सांगता येत नाही. फल होवे नाही म्हणून नाही तो फल होणार नाही ह्याच्या पाण्याचा. कर्मोपासनेचा ज्ञान नाही, ज्ञानाचा मोक्ष नाही. तैसे कर्म उपासना ज्ञान की उत्पत्ति के हेतु है और ज्ञान का फल जो मोक्ष ताके भी हेतु है. म्हणून तसं कर्मोपासना ही ज्ञानाचं एक कारण आहे, ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे. तसं ही त्याच प्रमाणे ज्ञान जसं मोक्ष साधन आहे तसं कर्मोपासना ही मोक्ष साधन आहे असं समजा. इस रीति से कर्म उपासना ज्ञान तीनों मोक्ष के हेतु है या ते ज्ञानवान भी कर्म करे. अशा रीतीने कर्मोपासना ही मोक्षाचं साधन आहे म्हणून ज्ञानी पुरुषही कर्म करतो. तेव्हा ज्ञानी पुरुषाने कर्म करावं. अथवा कर्म उपासना ज्ञान की रक्षा के हेतु है. तेव्हा दुसरं उदाहरण कर्मोपासना असेल तर त्या ज्ञानाला रक्षण होईल, ज्ञान टिकव. काहे ते जो कर्म उपासना का ज्ञानवान त्याग करे तो उत्पन्न हुआ ज्ञान भी जल से बिना वृक्ष की न्यायी नष्ट हो जावेगा. जर कर्मोपासना त्याग केला तर ज्ञान नष्ट होऊन जाईल. जसं पाणी जर नाही झाडाला घातलं झाड वाळून जातं त्याप्रमाणे ज्ञान नाहीच होईल. काहे ते शुद्ध अंतकरण में ज्ञान होवे है म्हणून शुद्ध अंतकरणामध्ये ज्ञानच होतं. और शुभ कर्म नहीं करे तो ज्ञानवान को पाप होवेगा. आणि जर शुभ कर्म नाही केलं तर ज्ञानी पुरुष पापी होईल. और उपासना के त्याग से अंतकरण फेरी चंचल हो जावेगा. उपासना जर त्याग केला तर अंतकरण पुन्हा पहिल्यासारखं चंचल होईल. मलिन और चंचल अंतकरण में ज्ञान रहे नहीं. म्हणून मलिन अंतकरण चंचल अंतकरणावर ज्ञान राहत नाही. जैसी सूखी भूमि में उत्पन्न हुआ वृक्ष भी रहे नहीं. तसं उकीर म्हणजे बरड भूमीवर वृक्ष राहत नाही. त्याप्रमाणे उकीर म्हणजे बरड भूमी, सुखी भूमी, सुख म्हणजे कोरड्या भूमीवर. अन्य दृष्टांत
जैसे संस्कार से शुद्ध किए स्थान में वेदपाठी ब्रह्मचारी निवास करे है और शुद्ध किया स्थान भी किसी निमित्त से फेरी मलिन हो जावे तो त्या स्थान को त्यागी देवे है। दुसरा दृष्टांत देतात. अनुभव असा तिथं आल्यावर माणसाला निर्मळ वाटतं. म्हणजे ही भूमी पवित्र झाली, शुद्ध झाली. सहस्त्रांची पाय लागले, नामचिंतन झालं, कथा कीर्तन झालं, त्यामुळे हे पवित्र झालं. त्यामुळे लोकांना हे कर्म होतं. पण इथं जर काही पाप केलं तर ते साधं सुटून निघून जाईल. मग इथं पापाचं काय कर, इथे जर असूर संपत्तीचा व्यवहार झाला तर जमीन पवित्र राहत नाही. तसं तो म्हणतो एखादं शुद्ध भूमी असे तिथं साधक राहू शकतो, तिथं त्याला आनंद मिळू शकतो. तसं अंतःकरण शुद्ध असलं तिथं मोक्ष राहील, ज्ञान राहील. अंतःकरण जर काय अपवित्र झालं तर ते ज्ञान निघून जाईल असं त्याला म्हणायचं आहे. तैसे कर्म के त्याग से मलिन और उपासना के त्याग से चंचल हुआ जो अंतकरण ताके विषय ज्ञान रहे नहीं. हो तसं शुक्ल भूमीवर कोरड्या भूमीवर पिकत नाही. तसं मल वृक्ष निर्माण झालं, कर्मोपासन निघून गेलो, मोक्ष राहत नाही, ज्ञान राहत नाही. याते कर्म और उपासना ज्ञान की रक्षा के हेतु है. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे रक्षक आहेत. इस रीति से काय अवघड आहे नहीं. या रीतीने याप्रमाणे कर्म उपासना और ज्ञान तीनों मोक्ष के हेतु अंगीकार करे. या रीतीने कर्म उपासना ज्ञान हे मोक्षाचे साधन आहेत असं ते पूर्व पक्ष म्हणतो. तथा ज्ञान की रक्षा के हेतु कर्म उपासना अंगीकार करे और केवल ज्ञान मोक्ष का हेतु अंगीकार करे. तसं त्याप्रमाणे मग असं करायचं मी केवळ ज्ञान मोक्ष होतो असा अंगीकार केला तर चालेल. पण कर्म उपासना ही ज्ञानाचं रक्षक आहे आणि कर्म उपासना पाहिजे. ज्ञानी पुरुष कर्म उपासना करावी. दोनों प्रकार से ज्ञानवान को कर्म उपासना कर्तव्य है. म्हणून दोन्ही प्रकार, एक रक्षण करण्या कर्तव्य आहे का नाही, आणि एक अंतःकरण मलिन होणे, अंतःकरण शुद्धच राहावं, अंतःकरण स्थिर राहावं म्हणून ध्यान करायला पाहिजे. अशा दोन्ही प्रकाराने ज्ञानाचे रक्षण करण्याकरता कर्मोपासनेची गरज आहे आणि अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होण्याकरताही कर्मोपासना करत. म्हणून ज्ञानी पुरुषांनी कर्मोपासना करावी. याकू समुच्चयवाद कहे है. याला समुच्चयवाद म्हणायचं आहे. समुच्चय म्हणजे एका वेळेस सगळे साधनं, एकाच वेळेस सगळे साधनं. पण एका वेळेस सगळे साधनं राहत नसतात. क्रम समुच्चयाची गरज आहे. समुच्चय नाही, समसुच्चय म्हणजे एकाच वेळेस कर्म उपासना ज्ञान एकच करणं ह्याला समुच्चयवाद म्हणावा. आणि क्रम समुच्चय म्हणजे क्रम अगोदर कर्म नंतर उपासना नंतर ज्ञान असे क्रमाने आम्ही मानी. पण समुच्चय एका वेळेस राहत नाही. म्हणून तर माणसं म्हणतात न करणारे आणि प्रपंचही करावं, परमार्थही करावं. आणि एका वेळेस दोन कसं होईल, एका खुर्चीवर दोन कसे बसू शकतील. म्हणून एक अभंग महाराजांचा प्रसंग प्राप्त खूप साधन चिन्ह असं. प्रपंचे परमार्थ संपादन दोन्ही एकही निदान न होते असे तुकोबाराज. दोन्ही पेवावरी ठेवी जात हात, शेवटी अपघात शरीराचा. तुका म्हणे त्या दोईकडे धक्का, शेवटे तो नरकात पडे. हो म्हणून हे बी ते बी आमच्या गुरुचा दृष्टांत सांगू का. गुरुचा दृष्टांत सांगतो. ते सोळपूरकर तात्याभाचं होतं. तिथे ऐकायला जायचं आम्ही. मग ती जरा विचार संप्रदाय सांगत होता ना. आणि त्याने मग असंच अदृष्टाला प्राधान्य द्यायचं. असं समसमुच्चय आणि क्रम समुच्चयावर विषय एका वेळेस दोन्ही होत नाही. तसं नाही. गुरुजींचा दृष्टांत फार मोठा भाषा गोंधळ आहे.
शब्द जरा हेच आहेत थोडेसे, तरी पण कळण्याकरता फार मोठा विषय आहे. दोन्ही करा, दोन्ही करा. गुरुजी म्हणे तसं नसतं. पोळी कशावर खावी, तो पा बरं का गोवा बरं. तसं प्रपंच करून परमार्थ, प्रपंचाचा परमार्थ करूनच गाव बरं पोळी खाणे. म्हणून इथं प्रपंचाचा त्याग करून परमार्थ करायचा आहे. कसं ते बारीक चिंतन आहे. देह ही परमार्थ साधन आहे, पण देहाचा विलास हवे जर केला तर पोळीच्या वर खाल्ल्यासारखं आहे. म्हणून आमच्या गुरुजीला पावडर नसतं, आमच्या गुरुजीला आरसा हातात धरला नाही कधी, गुरुजींनी अर्धे हातून कधी केलं नाही, गुरुजींनी कपड्याला कधी नळ दिलं नाही. असं होतं. आता सांगा कसं करायचं. मग काय कपडे घालीत नव्हते का गुरुजी? आबा कपडे घालीत नव्हते का? त्यांच्या कपड्याला शरीर नाही. साधा विषय आहे ना बरं. हे बाकीचं सोडून दे. त्यांच्या हातात घडी नाही, गुरुजीच्या आबांच्या हातात. काय हे साधे. आणि हे विषय सत्यावर काही विलास आहे. आणि पुन्हा घडी जर हातात ठेवली तर परमार्थाला कालाचं बंधन नाही का तुम्ही 2 तास बोलायचं. कशामुळं? रंगवती जायची. रंगला रंग विठ्ठल सरांगी कर 24 तास करणं चिंतनात. म्हणून काय गरज आहे? कसं करता उदाहरण सांगितलं मी. समसमुच्चयामध्ये उपयोग नाही, क्रमसमुच्चयात उपयोग आहे. समसमुच्चय म्हणजे एकाच वेळेस दोन्ही साधनं करणं. एकाच वेळेस दोन्ही साधनं होत नाही. याला कसं दुसरं उदाहरण, जेवण आणि झोप बरोबर होईल का? तसं दुसरं चालत जाऊ द्या, अनुभव करा. तुमचं सकाळचं चिंतन शाळेला शिकवून बरोबर होईल का? मग क्रम लागेल का नाही? मग अगोदर एक कोणतंही करावं लागेल. मग शाळा शिकवून चिंतन करा, किंवा चिंतन करून शाळा शिकवा. पण शिक्षक विद्यार्थ्याला शिकवण्याने ध्यान बरोबर होईल का? म्हणून समसमुच्चय मध्ये उपयोग नाही, क्रमसमुच्चय म्हणजे उपयोग आहे. क्रम म्हणजे पायरी पायरी जाणं, आणि समसमुच्चय म्हणजे दोन्ही बरोबर करणं. मग ही तर घोटाळा माणसाचा. काय करतात लोक? मग नाही का संत प्रपंच केला, तुकोबारायन केला, नाथाने केला, कधी हे सगळेच गोरोबा सगळा प्रपंच म्हणता का? गड्या वरून पाहिलं त्यांना. बरं तसा करतो त्या साधू संत. त्याने प्रपंच देव होता त्याने करू चुक तसं कर. जाऊ द्या आमचं परत भाऊ. त्या साधू संत कर त्यांच्यासारखा. त्यांच्या सगळ्या कामाला देव सुरू करत होता. त्याच्या स्वप्नात देव येत नाही. उगा विषय असतात ते झाकून कशाला टाकतो. म्हणून समसमुच्चय एका वेळेस दोन्ही काम होत नसतात, पायरी पायरीने चालावं लागतं. हे समसमुच्चय म्हणून असं आहे. कर्म उपासना से ज्ञान का विरोध है. आता हे चिंतन सांगावं लागलं. कर्म उपासना आणि ज्ञान याच्यात विरोधपणा आहे. सिद्धांती हो सिद्धांत सांगतेत ना. तो समीचन नाही. हे तुझं म्हणणं बरोबर. समसमुच्चय एका वेळेस कर्म उपासना ज्ञान एका वेळेस करायला पाहिजे असं जे तुझं म्हणणं आहे ते बरोबर नाही असं वेदांती सांगतात. काही ते देह से भिन्न जो आत्मा नहीं जाने तासे कर्म होवे नहीं. आता गंमत आहे. काय म्हणते? देह से भिन्न जो आत्मा नहीं जाने
देहाहून आत्मा वेगळा आहे असे ज्यांनी जाणलं नाही तासे कर्म होवे नाही. त्याच्याकडून कर्म होत नाही का? चल पुढे उत्तर आहे त्याचं. काहे ते? कारण जन्मांतर के भोग के निमित्त कर्म करे हे और देह का अग्नि विषय दाह होवे हे. आता कर्म कशाने होते? आनंद जन्म संस्काराने. तिथेच असतं ना जन्मांतर. आनंद जन्म. जसे जन्म असेल ते संस्कार. याच्यावर कुठं सांग का? एकदा रामप्रभू आणि सीता अरण्यामध्ये असताना लक्ष्मण फळ आणायला गेले आणि सीता आणि प्रवासी बसल्यानंतर मुंगळा बसून चालला. रामप्रभू हसल्यानंतर सीता माता म्हणली आपली माता. सीता माता म्हणले का तुम्ही हसले? नाही म्हणले उगा हसलो. म्हणजे पोर गटायचं काय गुन्हे काही काय उगा हसायला? शाळ्या माणसं काहीतरी कारणाने हसत असतात. बरं म्हणले ते त्याला सांगू का? हे बैठक का? म्हणजे काय? मुंगळा आणि त्याच्यावर वरचं काय मुंगळा. यात हसायला कारण हेच आहे म्हणजे हसायला कारण. ते कसं? वरचा जो मुंगळा आहे ते 14 इंद्रिय झालता आणि त्या इंद्रियाला हातीवर बसून फिरायची सवय संस्कारा करता. मग आता हिथं त्याचा जन्माला मुंगळ्याचा पापामुळं पण ती सवय संस्काराची म्हणजे मुंगळा बसून चाललाय. तसं हे संस्कारावरून माणसाचं वागणूक असते. जसे जसे संस्कार असतील मागचे त्या मागच्या संस्काराने व्यवहार असतो आणि पुन्हा त्याच्या पण संगती तशीच. म्हणून देह त्याचे हे ठिकाण आहे संस्कारी कर्माचं कारण आहे. आणि देह का अग्निविषय दाह होवे हे. आणि देहाने जर कर्म करा तर देहाचं अग्नीमध्ये जाळले जाते. स्थूल देह तासे जन्मांतर का भोग बने नाही. म्हणून देह जाळल्यामुळे त्याच्या जन्मांतराचे जे संस्कार त्या संस्काराचा भोग होत नाही. एक भोगाचं ठिकाण आहे पण हेच भोगाचं कर्म नाही. हे आता समजा हे घर आहे. हे घर काय करतं? त्या घरामध्ये तुम्ही जे संस्कार आहेत ते काम करू शका. तसं स्थूल हे घर आहे आणि त्या स्थूल देहामध्ये जे संस्कार असेल त्या संस्कारानुसार होत आहे. याते शरीर से भिन्न आत्मा का ज्ञान कर्म का हेतु है. सो शरीर से भिन्न भी आत्मा का कर्ता भोक्ता रूप करी के ज्ञान कर्म का हेतु है. पैसे याते म्हणून शरीर ते भिन्न आत्मा का ज्ञान शरीराहून वेगळे आत्म्याचं असं ज्ञान कर्म का हेतु है. कर्माचं कारण आहे. हे तो म्हणजे कारण ना. तो शरीर से भिन्न भी आत्मा का कर्ता भोक्ता रूप करी के ज्ञान कर्म का हेतु है. तसंच आत्मा ज्याहून भिन्न कर्ता भोक्ता आहे असं जे ज्ञान त्याचं ज्ञानच होण्याचं कारण. आत्मा कर्म का हेतु. कशाचा? कर्माचा हेतु. मैं पुण्य पाप का करता हूँ. मी कशाचा आहे? पुण्य पापाचा करता है. और पुण्य पाप का फल मेरे को होवेगा. पुण्य पापाचं फल मला होईल. ऐसा जाकू ज्ञान है तो कर्म करे है. असं ज्याला ज्ञान आहे तो कर्म करू शकतो. पाप पुण्याचं फल मला सुख दुःख होईल म्हणून त्याला असं पाप पुण्याचं ज्ञान असल्यामुळे तो कर्म करतो. सूक्ष्म मधला विषय आहे ना. और ज्ञानवान को ऐसा आत्मा का ज्ञान है नहीं. ज्ञानवानाला आत्म्याचं अशा रूपाने ज्ञान नाही. किंतु पुण्य पाप और सुख दुख ते रहित असंग ब्रह्म रूप आत्मा है ऐसा वेदांत वाक्य से ज्ञान होवे है. आता वेदांत वाक्याने आत्मा सगळं वेगळं आहे. सूक्ष्म देहाने वेगळा आहे आणि तो असंग आहे. असं वेदांत शास्त्राच्या विचाराने किंवा वेदांत शास्त्राच्या श्रवणाने ज्ञान होतं. म्हणून तो ज्ञान कर्म का हेतू नाही. आणि असे जे ज्ञान ते कर्मच हेतू नाही. आत्मा दोन देहाहून भिन्न आहे
तो कर्माचा करता नाही. असं जे ज्ञान ते ज्ञान कर्माचं कारण नाही. फक्त कर्मच कारण सूक्ष्म ध्येय आहे एवढं तिथं कर्माचं ते होऊ शकेल. परंतु आत्मा असंग आहे, तो निर्विकार आहे, हे असं जे ज्ञान ते कर्माचं कारण आहे. मग वेदशास्त्राने वेदशास्त्राचं जे ज्ञान, वेदशास्त्रापासून जे ज्ञान झालं आत्मा असंग आहे असं जे ज्ञान ते ज्ञान कर्माचं कारण नाही. तो उलटा विरोधी है. म्हणून ते उलटा विरोध आहे. कसं ते बरं आहे दृष्टांत पुढे चला. याते ज्ञानवान से कर्म होवे नहीं. म्हणून ज्ञानी पुरुषाकडून कर्म होत नाही. और कर्ता कर्म फल का भेद ज्ञान कर्म का हेतु है. आणि कर्ता कर्म कर्म फल का फल भेद ज्ञान याचे फरक फलामध्ये कर्म का हेतु है. हे कर्माचं कारण आहे. हे ज्ञान वर का. तो कर्ता कर्म फल की ज्ञानवान को आत्मा से भिन्न प्रतीति होवे नहीं. आणि कर्ता कर्म आणि फल जे आत्मज्ञानी पुरुषाला ह्याचे वेगळे प्रतीती येत नाहीत कर्माचे फलाचे. संपूर्ण आत्मा स्वरूप ही प्रतीत होवे है. मग त्याला सगळीकडे आत्मस्वरूपच अनुभव येतो. याते भी ज्ञानवान से कर्म होवे नाही. म्हणून त्याला सगळ्या ठिकाणी आत्मस्वरूपच प्रत्यय येतो म्हणून त्याच्याकडून कर्म होत नाही. भाष्यकारणे भाष्यकार कोण आहे. शंकराचार्य. कोणते शंकराचार्य. आद्य गुरु शंकर. चला. भाष्यकार ने बहुत प्रकार से ज्ञानवान को कर्म का अभाव प्रतिपादन किया है. आणि शंकराचार्याने वेदव्यासाने आणि खूप मोठे महात्म्याने ज्ञानी पुरुषाला कर्माचा अभाव सांगितला. ते कर्म करू शकत नाही. कर्म का और ज्ञान का फल से विरोध है. म्हणजे कर्माचं फल वेगळं ज्ञानाचं फल वेगळं आहे. याते भी ज्ञान कर्म का समुच्चय बने नाही. म्हणून ज्ञान आणि कर्माचा समुच्चय म्हणजे एकाच वेळेस दोन्ही साधनं होऊ शकत नाहीत. समसमुच्चय म्हणजे एका वेळेस हे लक्षात ठेवा. कर्म आणि ज्ञान उपास आणि ज्ञान एकाच वेळेस हे बरोबर नाही. टीप आहे त्याच्यावर समुच्चयवर. हा लक्षात. यद्यपि वेद में भी बहु ज्ञान कर्म का समुच्चय लिखा है. यद्यपि वेद में भी म्हणून वेदामध्येही कहूँ कुठं ज्ञान कर्म का समुच्चय लिखा है. तथापि सम समुच्चय और क्रम समुच्चय के भेद से समुच्चय दो प्रकार का है. एक सम समुच्चय एक आहे म्हणजे क्रम समुच्चय. कुठे वेदामध्ये सम समुच्चय सांगितलं, कुठे क्रम समुच्चय सांगितलं. ज्ञान के साधन श्रवणादि और कर्म के साधन अग्निहोत्र आदि कर्म का एक ही काल में अनुष्ठान करने का नाम सम समुच्चय है. श्रवण मनन निध्यासन एक आणि अग्निहोत्रदिक म्हणजे एक कर्म आहे. अग्निहोत्रदिक म्हणजे यज्ञ आहे. आणि दुसरं एक अग्निहोत्र एक व्रत आहे, जसं एकादशी व्रत. पण अग्निहोत्र एक अग्नीची पूजा दररोज करावी लागते आहे का नाही. मग अग्निहोत्र त्याला दररोज कर्म करावं लागतं. मग आता इथं दोन्ही आले ना, उपासना आले आणि कर्म आलं, समसमुच्चय आला. आणि इकडे ज्ञानामध्ये बी श्रवण मनन निध्यासन हे करावं लागतं. म्हणून काही प्रसंगाने समसमुच्चय आणि काही प्रसंगाने क्रम समुच्चय. क्रम म्हणजे पायरी पायरी जाणं आणि एक काही वेळेस दोन्ही एकत्र करणं, असं त्याचा फरक असतात. और प्रथम अंतःकरण शुद्धि के अर्थ जिज्ञासा पर्यंत कर्म करना. आणि अंतःकरण शुद्धी होय पण कर्म करायचं आहे. पीछे नंतर कर्म की विधि का अनादर करके ज्ञान के साधन श्रवण आदि द्वारा ज्ञान को संपादन करने का नाम क्रम समुच्चय है. आणि कर्माने जे अंतःकरण शुद्ध झालं ते कर्म बाजूला ठेवायचं आणि नंतर ज्ञानाकरता जे ज्ञान साधन आहेत श्रवण म्हणून निध्यासन करायचं. म्हणून
आमच्या वेळेस सगळं जिंतूरकर वकील होते, बाबूराव. आणि चैतन्य स्वामीकडे आमचा पाठ चालायचा. चैतन्य स्वामीची माहिती दिली तुम्हाला, ते प्रभाकर चालायचं, ऐकायचं. आता पाठाच्या वेळेस माळ जप बसायचं नाही, संध्या स्नान करीत बसायचं नाही. पाठाला गेलो तर मग श्रवण ना, मग हे सगळं बाजूला ठेवावं लागत नाही. जप पूजा. तर आमची ती वकील इतका बुद्धिहीन होता, कसा वकील की करायचं होता कोणा ठाऊक. तर ते स्वामीला म्हणला, आपण कोणाची काय बोलतो हे तो सुद्धा कळलं पाहिजे बरं का. स्वामीला म्हणलं, स्वामी म्हणले वकील, हे तुमचे स्नान संध्या हे मी करी जाईन आज, पण वेळेवर येता. आता कुणाला बोलावं कसंही तरी डोकं पाहिजे. ते वकील म्हणला, त्याचं नाव बाबू, हाय का नाही कोणा ठाऊक. म्हणले स्वामी मला असं कोरडं ब्रह्मज्ञान नाही आवडत, इतके बुद्धिहीन असतात. मग आता ज्ञान ऐकताना हे सगळं कर्म बाजूला ठेवावं लागेल आणि ते ज्ञानाचेच विषय ऐकावं लागतील. मग श्रवणामध्ये ही बाकी सगळं बाजूला ठेवावं लागतं, कारण श्रवणामध्ये शास्त्राचा विचार आहे ना. मग शास्त्राचा विचार म्हणजे त्या शब्दाचा, कोणत्या शब्दाचा कोणता विषय काय चालला हे विषय कळलं पाहिजे. कधी जप करीत बसावं लागतं, नाही ते बाजूला ठेवावं लागतं. हाँ 3 में सम समुच्चय त्याज्य है और क्रम समुच्चय ग्राह्य है. आणि ते श्रवणामध्ये सम समुच्चय त्याज्य, क्रम समुच्चय ग्राह्य आहे. क्रम म्हणजे पायरीने चालणं आणि सम समुच्चय म्हणजे एका वेळेस 2 साधनं करणं. तर सम समुच्चय ही तर त्याज्य आहे श्रवणाच्या वेळेस. यह वेद का तात्पर्य है, असा वेदाचा तात्पर्य आहे. कुठे सम समुच्चय सांगितलं, कुठे क्रम समुच्चय. पण ज्ञान प्राप्त करता क्रम समुच्चयाने चालणं. कर्म का फल अनित्य संसार है और ज्ञान का फल नित्य मोक्ष है. आता बघा, कर्माचं फल काय आहे? अनित्य संसार. अनित्य संसार सांगू का? बघा संस्कार असतात. काही लोक इतके संसार जप केल्यावर असे आचरणायचे होते. 1 लाख 2 लाख किंवा 9 ग्रह 7.5 ही असते. शनी लागला त्या शनीचा जप केलं की शनी सौम्य राहतो. गोष्ट खरी झाली, तेवढ्या घर शांत झालं. पण बाकीचं कर्म, एक ग्रह जशा असणारी शनी, ती शनी कमी झाला है की नाही, पण दुसरं पापच फळ भोगावं लागेल का नाही. म्हणून कर्माचं फळ अनित्य हे सांगायचं आम्हाला. एक कर्माचं फळ जर झालं तर ती कर्मफळ तितकं होऊन ती कमी होतं. कर्मफळ कसं आज असू दे माऊलीची वगैरे त्या वहीचा आचार, त्या वही माझ्या लक्षात नाही, पाठ नाही, पण त्या वहीचा. ब्राह्मणांनी 100 जन्म ब्राह्मणाच्या नियमाने वागायचं. केव्हा? दुसरं एक 100 यज्ञ करायचे पद्धतशीर. मग 100 यज्ञ केल्यावर तो इंद्रिय लोकाला जातो. तेव्हा ब्राह्मणाने 100 जन्म ब्राह्मणाच्या नियमाने वागला, तो इंद्रपदाला जातो. ठीक आहे. आता ह्या कर्माने इंद्रपद मिळालं त्याला, तर पण ते इंद्रपद का जो पुण्याची पावटी सरे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहते. पुण्य संपलं की तसं कर्माचं फळ अनित्य आहे. कर्माचं फळ बदलाव जातं. याच्या खाली आपण तुम्ही मास्तर आहात, तुम्ही मास्तर आहे, त्या मास्तरचा जो पगार येतो तुम्हाला काय शिकते असं टिकतं का? आणि तुम्ही तुमच्या स्वरूपाचं ओळख झालं बदलते का? मग धावकडे येता तो आपले समजा तुम समझे कुछ हम समझे. धाव कोणकडे? महाड्या बांधल्या काय? अरे महाड्या बांधल्या, लाखो रुपये खर्च केले,
महादेवाने ते पडून गेले आणि तो मरून गेला. म्हणून कर्मफळ कसं आहे? हा. आणि साधक तिकडे काही जात. म्हणजे कसलंही कर्म केलं त्याचं फळ आणायचे. आता याच्या पुढे तुम्हाला आम्ही सांगून गेलो लक्षात, सात्विक कर्म केलं तर त्याचं फळ आणायचे. स्वर्गाला गेलं काय, वैकुंठाला गेला, आता जातात का नाही तो प्रश्न वेगळा, पण गणित सोडवायचं. हो, वैकुंठाला गेला तर नको वैकुंठाचा वास आहे त्या सुखानं. अरे तुकोबाला म्हणलं वैकुंठाला गेलं तर ते सुख नाशवंत आहे, अनित्य आहे. हो, आणि इकडं देव पाहायला गेलो ते देव सोडून ठेवलो. आम्ही देव बघायला गेलो, आम्ही देवचं रूप झालो. आणि देवरूप झाल्यानंतर त्याचं काहीच नाही. अखंड सुख आहे, आनंदित सुख आहे, न संपणारं सुख आहे, न चोर नेणारं, त्यात कधी विकार नाही असं सुख आहे. अविनाश करी आपुले यायचे, लावी मन पिसे कसेच पिसे आता. चला, म्हणून ज्ञानाचं फळ नित्य आणि प्रपंचाचं फळ अनित्य. किती असू दे, उगं घमेंड असते माणसाला, पण काही नाही. मला त्या बिलर चलत दर्शनात लक्षात राहिला 46,000 कोटी. किती म्हणायला गाठाला त्याच्या समोरच्या गोष्टी या 46,000 कोटी द्रव्य, आणि त्याला पाणी प्यायला कांदा नाही आणि कोणी जवळ उभं राहिलं नाही. आणि ते फळ आहे. आणि तू पश्चिताप केला. तसा अब्दुल कलाम कोणतं पद होतं त्याला? राष्ट्रपती काहीतरी असं होतं. हा, राष्ट्रपती होते. राष्ट्रपती शेवट हातात सोन बसला, रडला, काही उपयोग नाही म्हणलं माझ्या जीवनात. म्हणून तसं प्रपंचाचं कोणतंही फळ आम्हाला दादाने सांगितलंय. विचारसागरामध्ये लिहिलं दादाने, रचं पुढे ड, कुणापासून? मुंगीपासून देवापर्यंत. आमच्या गुरूंच्या भाषेत जर सांगायचं ते जिवंत उंदरण तर मी लिहिलं उंदर. चला, आणि प्रपंचाचं फल कसं, कर्म फल कसं? अनित्य. अनित्य. ते अभंग वाचून दाखवायचा, पण काय करावं. हा, चला. आत्मा में जाति आश्रम अवस्था का अध्यास कर्म का हेतु है. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जाती, कर्म, आश्रम, अवस्था का अध्यास, हे सगळं अध्यास आहे आत्म्याच्या ठिकाणी. कर्म का हेतु है. आणि हे अध्यास हे कर्माचं कारण आहे, पण आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे. जाती, आश्रम, देह हे सगळं कर्माचं कारण आहे, पण हे सगळं आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे. अध्यास म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्पच आहे, तसा अध्यास. आणि अध्यास म्हणल्यानंतर सतत कुठचं शून्य असतो, त्यात कुठला अभ्यास करून करणे. प्लास्टिकच्या भावने कोणाला स्वयंपाक करून घातला? हा, प्लास्टिकचे किंवा मृगजलाने कोणाचे बाजूचे वाढले? तसं अध्यास त्या कक्षात आहे. मग आता त्या कक्षात अध्यास असल्यामुळे त्या अध्यासाचं कर्म अध्यासच राहील का इकडे येईल. पण अध्यासात कर्मच नाही ना. त्याच्या पुढे जर पाय उचलता घेतलं तर, स्वप्नामध्ये तीर्थयात्रा केली, त्याचं पुण्य किती लागलं कळतंय का? हो, चला. काय ते पण हे साधका करता विषय बरं का, विषय पामरा करता तो विषय आहे, पुन्हा लक्षात ठेवा. हे साधक करता हा विषय आहे, आणि कर्म, उपासना, दान, धर्म, क्रिया हे सगळं विषय पामरा करता. जाति आश्रम अवस्था के योग्य भिन्न भिन्न कर्म कहे है. आता जाती, वर्ण, आश्रम, आपापल्या जातीप्रमाणे, आपापलं वर्णाश्रमाप्रमाणे, आपापलं आश्रमाप्रमाणे कर्म आहे. त्याचे ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे त्यात कळेल. याते ब्राह्मणांचं कोणतं कर्म, क्षत्रियाचं कोणतं, पण कोणतं, वैश्याचं कोणतं, शूद्राचं कोणतं, ब्रह्मचार्याचं कोणतं, ग्रस्ताचं कोणतं, वानप्रस्थाचं कोणतं, संन्यासाचं कोणतं,
ही जाती. पण आत्म्याच्या ठिकाणी याचा काही संबंधच नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी सगळं कसं आहे, अध्यास आहे. अध्यास म्हणजे नाही ते वाटतं खोटं पदार्थ, त्या स्वप्नातले पदार्थ खरे का खोटे. मग स्वप्नातलं कर्म स्वप्नातलंच आहे, पण ते खोटंच आहे ना. याचे नाम म्हणून जाति आदिकन का अध्यास कर्म का हेतु है. जाति आदिकन का अध्यास कर्म का हेतु है. जाती अधिक असणारा ते अध्यास कर्माचं कारण आहे. यद्यपि जाति आश्रम अवस्था देह के धर्म है. म्हणून ही सगळं कोणाचे धर्म आहेत. देह. कोणत्या देहाचे. स्थूल देह. चला. और तुम्ही क्षत्रिय आहेत का, ब्राह्मण आहेत का, वैश्य आहेत का, शूद्र आहेत. कोणीच नाही. आत्मदृष्टीनं आणि देहाच्या दृष्टीनं क्षत्रिय. बरं तुम्ही ब्रह्मचारी का ग्रस्त आहेत. ब्रह्मचारी आहेत है ना. चला मग आत्मा आहे का तुम्ही आहेत. आम्ही आत्मा ब्रह्मचारी आहे का तुम्ही ब्रह्मचारी आहेत. बस आता लक्षात आलं. आत्मा ब्रह्मचारी का नाही. नाही सांगता येणार, मी सांगतो. त्याला जन्म नाही ना, आणि ज्याला जन्म त्याला ही सगळं लक्षण आहे. आत्मा असंग निर्विकार आहे, त्याच्यामुळे हे सगळं अध्यास आहे त्याच्या ठिकाणी. अध्यासामध्ये काय असेल कर्म काय असेल ते असेल, पण आत्मा असंग आहे, एक आहे, व्यापक आहे, असंग आहे, असं सच्चिदानंद रूप आहे. हे मागचं अनुसंधान पाहिजे या विचारसागरात, म्हणजे लक्ष येतं असं विषय. किती वेळ झालं मी कोण या प्रश्नाचं उत्तर किती दिवस सांगितलंय, आणि ते लक्ष राहिलं आता नसतं लक्ष आलं. चला येईल लक्षात येईल. मी सांगणे काय पुरुषार्थ नाही, तुम्ही सांगणे पुरुषार्थ. माझं आयुष्य गेलं त्यात. मी सांगणे कौतुक करू नको, तुम्ही सांगणे हे कौतुक आहे. माझी गुरुची आठवण. तुका बोलायचं वरून करणं काय मोठं नाही. एखादं गर्भाचं मुलं तसं त्याचं वरून करावं. तुका बोला राजाचं लेकरूच आहे की, त्याचं काय कौतुक करणं आहे तो मोठं. पण एखादा जीव वाल्मिकासारखा, वाल्मिक महापापी होता, पण रामाने लिहिलं त्यानं, त्याचं कौतुक कर ना. तसं आहे. तुम्ही सांगणं कौतुक आहे का, मी सांगणं कौतुक नाही. कारण आयुष्यच गेलं त्यात, काढीचं काम नाही केलं, काय एवढा पुरुषार्थ. तसं नसतं हे. आमचे गुरुजी म्हणजे कुठे अडकू देत नसत. त्यांनी सांग गुरुजीने सांगणाऱ्यांनी ऐकावं, ऐकणाऱ्यांनी सांगावं. म्हणजे दोन कोणाला अभिमान नाही करायचा. नाही तर एखादा मी सांगतो मी हुशार त्याच्याच गेला, एखादा तुम्हीच ऐकत त्याच्याच गेला. म्हणजे सांगणाऱ्याने ऐकायचं, ऐकणाऱ्याने सांगायचं. चला. और कर्म को देह में आत्मबुद्धि है नहीं. आणि कर्म करणारा त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी नाही, आणि जिथे आत्मबुद्धी तिथे कर्म नाही. किंतु देह से भिन्न करता आत्मा कर्मी जाने है. म्हणून देहावरून आत्मा भिन्न आहे, तो कर्माला जाणतो. यह वार्ता पूर्व कही. हे माग आम्ही सांगितलं. कुठे सांगितलं. साक्षी आत्माची. तर अंतकरण कर्म करते का नाही, जाणतो का नाही त्याला. द्रष्टा एक आहे त्याला. याते जाति आश्रम अवस्था की प्रतीति आत्मा में कर्मी को भी बने नहीं. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जाती आश्रम कर्म ही काही चित्र बनत नाही, संबंधच नाही, तर परिस्थिती नाही याची. तथापि तरी देह से भिन्न आत्मा का कर्मी को अपरोक्ष ज्ञान नहीं, किंतु शास्त्र से परोक्ष ज्ञान है और देह में आत्मज्ञान अपरोक्ष है. आता कर्म म्हणजे परोक्ष ज्ञान आहे आणि आत्मज्ञान अपरोक्ष आहे. देहाच्या ठिकाणी आता हे तर थोडं अपरोक्ष आणि परोक्ष. कोणतं कर्म करायचं असेल तर शास्त्राने सांगितलं नियमन करायचं, मग ही परोक्ष आलंच नाही.
आता मी ही परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? मी जे आहे तुम्हाला मी ही तुम्ही अपरोक्ष का परोक्ष आहे? तुम्हाला मी अपरोक्ष. हा आहे ना. आणि तुम्हाला चतुर्थी करावं लागलं बरं का. आणि मंगल चतुर्थी आली मग ही शास्त्राने सांगितलं परोक्ष का अपरोक्ष आहे? परोक्ष. परोक्ष. म्हणजे कर्म हे असतं परोक्ष आणि मी आत्मस्वरूप आहे अपरोक्ष. मग अपरोक्षाचं आणि परोक्षाचं एकत्र कसं जमत? अलग लक्षात. जो देह में भिन्न आत्मा का अपरोक्ष ज्ञान होवे तो देह में अपरोक्ष आत्मज्ञान का विरोधी होवे और परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान से विरोध है नहीं. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानाचे विरोध नाही पण अपरोक्ष ज्ञान मात्र परोक्ष ज्ञानाचे विरोध आहे. अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर कर्म करत नाही पण परोक्ष ज्ञानामध्ये आहे का नाही. परोक्ष ज्ञानामध्ये काय परोक्ष काय परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान से विरोध है नहीं. परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाचे विरोध नाही पण अपरोक्ष ज्ञान मात्र परोक्ष ज्ञानाचे विरोध आहे. या ते देह से भिन्न कर्ता आत्मा का ज्ञान और देह में आत्मबुद्धि दोनों एक को बने हैं. याचे नाम म्हणून देह से भिन्न कर्ता देहाहून वेगळा करता आत्मा का ज्ञान आत्मेचं ज्ञान और आणि देह में आत्मबुद्धि आणि देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी देहामध्ये ना देहामध्ये ना हो हा दोनों एक को बने हैं. दोन्ही एकाच ठिकाणी असते म्हणजे कर्म हे परोक्ष आहे आणि देहाच्या ठिकाणी देहामध्ये आत्मा मी एक हे अपरोक्ष आहे. एकच ठिकाणी. कळलं ना. हा हा कळलं ना. बरं पुन्हा वाच. उद्या घेऊन. हा बरं उद्या घेऊ. कुंडली उद्या घेऊ करा. ठीक आहे.